बारामतीमधील मुख्य पीडीसीसी बँक रात्री 11 वाजता सुरू असल्याचं समोर. बँकेमध्ये माळेगाव कारखान्याच्या मतदार याद्या असल्याचा आरोप. बँकेचे अधिकारी सभासदांच्या याद्या घेऊन काय करत होते? रंजन तावरेंचा सवाल. राज ठाकरेंशी युती केली तर फायदाच होईल. माजी नगरसेवकांचा मातोश्रीवरील बैठकीमध्ये सूर. सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय घेणार, उद्धव ठाकरेंचा शब्द. शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात उद्धव ठाकरे सर्व भूमिका स्पष्ट करतील. ठाकरे बंधू महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतील. संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त. राज ठाकरे हिंदीच्या सक्तीवर प्रचंड आक्रमक. हिंदी शिकवून दाखवण्याचं सरकारला आव्हान. तर पहिलीपासून हिंदी शिकवावी असं राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये कुठे म्हटलंय? मुख्यमंत्री फडणवीसांना पत्रातून सवाल. इंग्रजीचा पुरस्कार मग हिंदीचा तिरस्कार का? नव्या जीआरनुसार तिसरी भाषा भारतीय भाषा असावी. हिंदी अनिवार्य नाही. मनसेच्या हिंदी सक्तीच्या विरोधानंतर फडणवीसांनी त्रिभाषा सूत्राचा फॉर्म्युला सांगितला. मंत्री गोगावले अघोरी पूजेनं पुन्हा वादात. दादा गटाच्या सूरज चव्हाणांकडून दुसरा व्हिडिओ ट्विट करत अघोरी पूजेचा आरोप. यापूर्वी वसंत मोरेंकडूनही एक व्हिडिओ समोर आणत आरोप. एअर इंडियाकडून 20 जून ते जुलैच्या मध्यापर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये 15% कपात. अहमदाबाद लंडन विमानाच्या दुर्घटनेनंतर एअर इंडियाचा निर्णय. नंडेच्या त्रासाला कंटाळून 6 वर्षीय मुलासह विवाहितेची आत्महत्या. इमारतीच्या टेरेसवरून उडी मारत जीवन संपवलं. पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरामधली धक्कादायक घटना. पहिल्या 200 टोल प्रवासासाठी 3000 रुपयांचा वार्षिक फास्टॅग पास. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा. फक्त राष्ट्रीय महामार्गावर पास लागू असणार. संत तुकारामांच्या पालखीचा पंढरीच्या दिशेनं प्रस्थान. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पादुका पूजन. टाळ मृदंगाच्या तालावर वारकऱ्यांचा ज्ञानोबा तुकारामाचा जय. कोरोनाचा सिंगापूरमधील व्हायरस महाराष्ट्रामध्ये मागच्या 5 ते 6 आठवड्यापासून SARS CoV-2 च्या केसेस आढळायला सुरुवात. पुण्याच्या ICMR NIV संस्थेमध्ये विश्लेषण सुरू. आता भारतामध्ये फाल्कन 2000 बिझनेस जेट्स बनणार. अनिल अंबानींची फ्रेंच कंपनीसोबत भागीदारी. नागपुरातील डसॉल्ट रिलायन्स एरोस्पेसमध्ये निर्मिती होणार. मुख्यमंत्री फडणवीसांकडून कराराचं स्वागत. पाकिस्तानचा आर्मी चीफ असीम मुनीर आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट. व्हाईट हाऊसमध्ये दोघांची भेट झाल्याची माहिती. इराण चर्चेसाठी व्हाईट हाऊसमध्ये येण्यास तयार. वाटाघाटी करण्याची इराणची इच्छा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा.